वसई रोड स्टेशन समोर एस टी स्टँड आहे याच्या इकडे पोहे स्टेशनलाच आहे वसई वेस्ट पोहे ढोकळे इडली वसई वेस्टवरून चाललो आम्ही आता गणेशपुरीला. आता माझ्यावर आहेत साखळकर काका आणि त्यांचं स्वतःचं नर्मदा ट्रॅव्हल्स आहे आणि ते गिरनार पिठापूर तुळजापूर नरसोबाची वाडी असे घेऊन जातात. तुम्हाला मी सगळे डिटेल देतो कॉन्टॅक्ट डिटेल त्यांचे. आता आपण वसई रोडवरून कुठे चाललो आहे वसई वेस्टवरून एस टीनी पारोळ नाका तिकडे कुठे जाणार तो पारोळ नाकाला. अच्छा सदानंद महाराजांच्या इथे जाणार मठात धर्मपूज्य श्री सदानंद महाराज. अच्छा आणि तिथून मग आपण कसं जाणार गणेशपुरीला. अच्छा गणेशपुरीला वज्रेश्वरीला आणि परत मग रिटर्न वसईला. अच्छा तरी किती वेळ लागतो इकडून जायला आता गणेशपुरीला जायला वसई वेस्टवरून. 1-1.5 तास लागेल. ओके आणि तिकडून पुढे मग काय. अच्छा डोंगरावर जायला लागतं. तिकडे पायी आहे की पायी जायला लागतं. असं 3 तास लागतात त्याला. आणि रिक्षा वाहन बिहन जातो तिकडे. अच्छा ते लिफ्ट देतो. अच्छा 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 ओके ओके. वसई वेस्ट स्टेशनवरून गणेशपुरीला एस टीने जायला 45 रुपीज तिकीट आहे. 45 रुपये तिकीट आहे आणि सिनियर सिटीजनला फ्री आहे एस टी. 75 इयर्सच्या पुढे फ्री आहे. 75 इयर्स आहे नोट डाऊन. आणि तुम्हाला आधार कार्ड दाखवायला लागतं म्हणजे ते एज बघून हे करतात देतात तुम्हाला. बालयोगी सदानंद महाराज आश्रमकडे जाणारा रस्ता आहे या बाजूला आहे. ते मेन गेट आहे. तिथून चालत जायला लागतं. हा मुख्य प्रवेशद्वार आहे. समोर जायला तर इथून या रस्त्याने. डोंगरेश्वर ह्याच रस्त्याने जायचं. 2 अच्छा 6.5 किलोमीटर 7 किलोमीटर आहे. कच्चा रस्ता असं चालत पायी जायला लागतं इकडून. अच्छा कोणाची गाडी मिळाली तर आपल्याला मग लिफ्ट मिळेल नाही तर पायी जायला लागतं. तर आता वरती मंदिरापर्यंत किती वेळ लागेल. 2 तास लागेल. 2 तास चालत जायला लागेल. एकदम कच्चा रस्ता आहे. ॲक्च्युली कच्चा रस्ता आहे पूर्ण. जसं आपण ट्रेकला जातो तसंच आहे. ट्रेकिंग करतो तसंच जायला लागेल आता. ठीक आहे. कच्चा रस्ता आहे सरळ मागे. अजून एक 2 तास चालत जायला लागेल आपल्याला सरळ सरळ. इथे आता 2 रस्ते लागतील समोर आल्यावर. तर तुम्हाला राईट साईडला जायचं आहे उजव्या बाजूला. हा रस्ता चालला आहे तसंच जायचं आहे. इथे काही घरं लागतील. इथे उजव्या बाजूला जायचं आहे उजव्या बाजूला. आपण गणेशपुरीला जाणार ना याच्यानंतर. तर गणेशपुरीला तुम्ही नित्यानंद स्वामी महाराज बघितलेलं आहे पाहिलंय स्वतः. मी त्यांना गिरगावात बघितलेलं आहे. अच्छा स्वतः म्हणजे कोणत्या वर्षी किती. आम्ही लहान होतो शाळेत होतो. अच्छा म्हणजे अंदाजे कधी 19 असेल साधारण 64 वर्ष. अच्छा 64-65 मी बघितलं त्यांना. अच्छा अच्छा अच्छा. आणि नंतर गगनगिरी महाराजांना बघितलं. गगनगिरी महाराज नंतर गजानन शेखायचे ह्याला अक्कलकोटला शिवपुरीचे. हा अक्कलकोट शिवपुरीला बरोबर शिवपुरीचे. आता रस्ता आपल्याला अजून तरी 1 तासभर चालायला लागेल अजून. भरपूर आहे चालायचं. अच्छा हे टोटल जंगलच आहे इकडे. पाहू शकता माझ्या मागे सुद्धा हे टोटल जंगल आहे. या जंगलातूनच रस्ता चाललाय. ते महाराष्ट्र शासनच आहे. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई डोंगरेश्वर वसई
अच्छा, ह्याच्यात बिबट्या आणि आहेत वाटतं. हे काय इकडे फोटो लावलेत. मोर, बिबट्या. हे गेट आहे कारण का हे वाईल्ड लाईफ प्रोटेक्टेड एरिया आहे. मोर. समोर रस्ता चाललाय. हा पूर्ण असं वरती चढण आहे. हे टोटल जंगल आहे. आता साखळकर काका येत आहेत. हे टोटल जंगल आहे. ह्याच्यात बिबट्यासुद्धा आहेत, मोर आहेत, वन्य प्राणी आहेत. हा टोटल जंगल. दिवसाच आलेलं बरं इकडे, रात्रीचं जरा रिस्की आहे. इथे सगळे राम 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 लिहिलेलं आहे, पाहू शकता. हे असा रस्ता वरती जातो. हा खालून आम्ही आलो आहे आता आणि हा आता वरती चालला आहे. आणि हे एकदम दाट जंगल आहे. डोंगरातून चाललो आहे आम्ही, पाहू शकता. तर आवर्जून या, महाराजांना भेटा. असा रस्ता चाललाय पुढे वरती. उपरचं ऊन लागतंय. वरती एक रुमाल लावलाय. पाण्याची बॉटल सोबत ठेवा का भरपूर चढण आहे. मला वाटतं 1 तासभर तरी लागेल आपल्याला वरती महाराजांच्या मठात जायला. तर पाण्याची बॉटल तरी ठेवा तुम्ही. कॅप असेल तर कॅप घ्या. मध्ये मध्ये ऊन कडक आहे. समोरून एक भक्त येत आहेत दर्शन घेऊन. अजून किती वरती आहे महाराजांचा मठ? 7 किलोमीटर आहे. आता तुम्ही स्टार्टिंगला आहे. अच्छा, म्हणजे तरी एक अर्धा पाऊण तास लागेल. पाऊण तास तुम्हाला अजून 2 तास लागतील चढतो. अच्छा, 2 तास लागतील वर. धन्यवाद. चला, राम. धन्यवाद. राम राम. कुठून आले दादा तुम्ही? आता मी मालाडवरून आलोय. वसईवरून आम्ही येतोय दोघं. हे वसईला राहतात काका. धन्यवाद. धन्यवाद साहेब. चालत चालत फक्त थांबू नका. चालत बरोबर बरोबर. अच्छा अच्छा, बॉडी गरम झाली पाहिजे तुमची. बरोबर बरोबर. धन्यवाद धन्यवाद. म्हणजे आता ही सुरुवातच झालेली आहे. अजून 2 तास लागतील आम्हाला वरती जायला. 7-8 किलोमीटर आहेत. आणि टोटल हे डोंगर आहेत. समोर बघताय तुम्ही, टोटल जंगल आहे. हे बाईकवरूनच येतात इथे, तुम्ही बघू शकता. मग रस्ता एकदम हे खराब आहे. नमस्कार. आता जवळपास 11 वाजले आहेत सकाळचे. आणि आपल्याला 12:30 वाजतील ना आपल्याला. म्हणजे 2 तास तरी पकडा. म्हणजे अंदाजे किती किलोमीटर असेल? 7.5 किलोमीटर. पण ते ऍक्च्युली डोंगर आहे म्हणून वेळ असतो ते. अच्छा, चला. महाराजांची इच्छा, महाराजांची कृपा, त्यांच्याच कृपेने आपण वरती हा डोंगर पार करणार आहोत. तर तुम्हाला समजा आता इथून पायी यायचं नसेल, कोणाला समजा जमत नसेल, तर तुम्ही 2 व्हीलर घेऊन येऊ शकता इकडे किंवा 4 व्हीलर. पायथ्याशी, मठाच्या पायथ्यापाशी जाते ती गाडी. गेट आहे ना. अच्छा. आणि हे रिक्षा येतात का? क्वचित येतात. रिक्षावाले येतात. तुम्ही पण किती अंदाजे किती घेतील रिक्षा? 1000-1500 रुपये. अच्छा, 1000-1500. म्हणजे वसई. अच्छा, जास्त असं घेऊ शकतील. जास्त पण घेऊ. बरोबर बरोबर. कारण का हे टोटल जंगलच आहे. आणि 1 दिवसाचं पूर्ण भाडं जातं ना. बरोबर बरोबर बरोबर. रिक्षाने तरी 1 तासभर लागेल ना जायला. 1 तास लागणार. बरोबर आहे. ते रस्ता खराब आहे त्यासाठी. बरोबर. लोड नाही, बरोबर आहे. आता तुम्ही उत्तर वाहिनी हे नर्मदा परिक्रमा करणार आहात ना? कधी आता ही सुरुवात आहे 30 मार्च गुढीपाडव्याला. अच्छा, गुढीपाडव्याला सुरुवात होणार. आणि कधी किती दिवस चालणार? अमावस्येपर्यंत. अमावस्येला समाप्ती. म्हणजे कधी अंदाज? महिनाभर. पूर्ण महिनाभर चालणार. महिना पूर्ण. अच्छा अच्छा. पण आता कधी 30 तारखेला तुम्ही निघणार? आणि कोणाला समजा यायचं असेल तर कसं काय तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं ना? हा, माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा. ओके. आणि 4 परिक्रमांच्या तारखा आहेत वेगवेगळ्या. अच्छा, वेगवेगळ्या तारखा आहेत. अच्छा. आणि तुम्हाला जी सूट होते. बरोबर. आणि तुम्ही निघता कसं काय? ट्रेननी? कुठच्या ट्रेननी? ट्रेननी दादरहून सुटते एकतानगर. आणि ती थांबते कुठे? ते एकतानगर म्हणून आहे गरुडेश्वरच्या तिकडे. अच्छा, गरुडेश्वरच्या इकडे एकतानगर तिकडे थांबते. अच्छा, गरुडेश्वर टेंबेस्वामी महाराजांचं समाधीस्थान. अच्छा. आणि तिकडे राहायची सोय आहे? तिथे राहायची सोय. अच्छा अच्छा. तिथे किंवा तिलकवाडा 2 ठिकाणी. अच्छा, किंवा टिळकवाडा तिकडे कुठे 2 ठिकाणी. मग अधिक तुम्हाला कोणाला जायचं असेल उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेला
तर साखळकर काकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी नंबर देतो त्याच्यावर. धन्यवाद. कर्दळीवनला तुम्ही फर्स्ट टाइम कधी गेलेला, कोणत्या साली गेलेला? साल असेल स्वामी समर्थांचं, श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट स्थान. आपण गेले होते शेवटची 2018ला गेलेलो. त्यानंतर ते बंदच झालं ना, बंद केलं त्यांनी मध्ये फॉरेस्ट आणि ते सगळं इश्यू आणि सगळं. आम्ही म्हणजे असं ठरवलं होतं, आमच्यावर एक पानसरे सर होते, त्यांची इच्छा होती कर्दळीवन करायचं. पण ते कसं इकडनं वाडीला जायचं. अच्छा. वाडीवरून गाडी घ्यायची, गाडी घेऊन श्रीशैल्यमला जायचं. ओके. श्रीशैल्यमवरून कर्दळीवन करायचं. अच्छा. आणि त्याच गाडीने पुन्हा रिटर्न ह्याला यायचं वाडीला. अच्छा. आणि वाडी टू वाडी. हा, असं आमचं ठरलं होतं. आणि आम्हाला नरसोबावाडी भांडूपचे पाटणकर म्हणून मला एक व्यक्ती भेटली होती स्वामींच्या मठात. त्यांनी बरेच वेळा लोकांना अरेंज केलं होतं तिकडे. अच्छा. अच्छा. तर ते माझ्या मागे लागले, त्याला मी तुमची अरेंज करतो. अच्छा. आणि आमचं ठरलं होतं की जायचं. तर ते बोलले की मी वाडीला येत नाही, मी श्रीशैल्यमला येतो. अच्छा. आणि आपण तिकडे भेटू. आणि आम्ही गाडी घेऊन निघालो श्रीशैल्यमला. आणि तेव्हा त्यांनी एकच सांगितलं होतं की आता मोबाईलचा जमाना, मोबाईल तुम्ही रिचार्ज करून ठेवा. बरोबर. ठीक आहे. बरोबर. आम्ही निघालो. अर्ध्या रस्त्यावरती यांचा फोन आला पाटणकरांना की आमच्या घरामध्ये अशी ही व्यक्ती ऑफ झाली, ते येऊ शकले नाही. म्हणजे जे गाईड होते तेच नाही येणार नव्हते. तुमची पंचायत. तेवढ्यात ते म्हणाले की तुम्ही काही चिंता करू नका. अच्छा. ते सगळे आहेत आपल्या ओळखीचे आहेत. अच्छा. ते गाईड करतील. तुम्हाला तिथे श्रीशैलमला पोहोचल्यावर मी सांगेन त्याप्रमाणे एकेकाला जाऊन भेटा. बरोबर. आम्ही श्रीशैलमला गेलो. तिकडे आम्हाला त्यांनी एका होडीवाल्याचं पहिलं नाव दिलं. बरोबर. त्याला नाव घेतलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही त्यांच्याकडून आलो आहे, आणि मोबाईल लावून त्याच्याचकडे दिला. बरोबर. तर मग ते हे काय पाटकर ते त्यांच्याशी बोलले की बाबा ही माझी माणसं आहेत. अच्छा. तर मी काही येऊ शकत नाही, तू यांना होडीतून घेऊन जा. बरोबर. काय ते एक गाईड घेऊन जा. बरोबर. मदतीला. आणि मग आम्ही तिकडनं तेव्हा 7 जण होतो. अच्छा. 7 जण तुम्ही गेलेला आणि काही माहिती नव्हती? काही नाही. आणि म्हणजे आमची गाडी घेऊन आली, तो पण मी पण येतो. म्हणजे अंदाजे कधीच असेल 1980-90? ते आठवत नाही एवढं मला. अच्छा. पण 19 मधलं होतं. 1980-90 मध्ये. अच्छा. अच्छा. ते आम्ही गेलो. मग तिकडे आम्ही काय तो गाईड भेटला. मग आम्ही तिकडे सुरुवात केली. पुढे घेऊन गेलो. अच्छा. पातालगंगा नेवी त्या बाजूला गेलो. बरोबर. बरोबर. व्यंकटेश किनाऱ्याला ते महाराज होते. हा, बरोबर. आपण गेलो त्याविषयी होते तेच. त्यांनी मग आम्हाला चहा नाश्ता वगैरे दिला. बरोबर. तेव्हा फक्त आम्हाला आमच्या ह्या पाटणकरांनी सांगितलं, पाटकरांनी, की तिथे काय आत मिळणार नाही, तुम्ही काहीतरी जेवणाची व्यवस्था करा. बरोबर. आम्ही त्यावेळेला माझ्या डोक्यात काय आलं, त्यावेळेला मॅगीचा जमाना ना. हो, तर मॅगी घेतली. तर आम्ही भांडी फक्त भाड्याने घेतली. अच्छा. आणि दुधाचे टेट्रा पॅक घेतले होते. बरोबर. अच्छा. चहा पावडर घेतली होती. बरोबर. आणि ते तिथे साखर. आपण पहिलं जंगल, टोटल जंगल, तिकडे काहीच नाही. आणि तो पहिल्या हॉलचा आम्ही त्यांच्याचकडे नाश्ता केला. बरोबर. व्यंकटेश किनाऱ्याला. तिकडनं आम्ही पुढे गेलो. तर म्हटलं आपल्याकडे जे काय थोडंफार आहे ते आधी खाऊन घेऊया. बरोबर. आणि मग आम्ही ह्याला गेलो प्रकट स्थानावर. तिकडे दर्शन वगैरे घेतलं आणि अक्कम्मा गुहेत येऊन राहिलो. बरोबर. मोठी गुफा आहे ना, 500 माणसं राहतील अशी एवढी मोठी गुफा आहे, नॅचरल गुफा. आणि मग तिकडे आम्ही जे काय ते काय मॅगी बिगी नेलं होतं ना, ते रात्रीच आम्ही ते मॅगी बिगीचं सगळं खाणं, सुकं खाणं काय होतं थोडं घेतलं. चहा बनवला. बरोबर. चहावर बिस्किट काय आणलेलं ते. बरोबर. आणि सकाळी उठून परत रिटर्न स्टेशनला व्यंकटेश किनाऱ्यावर आलो. बरोबर. ती होडी होती तिकडे. हा. अच्छा. त्या होडीवाल्याला फोन करून सांगितलं आम्ही येतोय म्हणून, तो आला तिकडे. बरोबर. आणि मग त्यावेळेला नेमके आम्ही जेव्हा जात होतो त्यावेळेला नेमके नाशिकचे दिंडोरी महाराज जे मोरे दादा आहेत ते भेटले. त्यांचे भक्त लोक आले होते. अच्छा 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 अच्छा. ते कर्दळीवनात जात होते. अच्छा. आणि त्याच्या आधी जे त्यांचे आधी पण ते जाऊन आले होते तिकडे. अच्छा अच्छा. तर तिकडे प्रत्येक झाडावरती त्यांनी खुणा केले, ॲरो मारून ठेवलं होते कसं जायचं. बरोबर. बरोबर. आणि दगडांवरती चुन्याने फासून ठेवलं होतं. बरोबर. ही वाट तिकडे जाते. बरोबर. आणि मग आम्ही तिकडनं श्रीशैल्यमला आलो. बरोबर. त्या दिवशी श्रीशैल्यमला राहिलो. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंग. ते दर्शन वगैरे घेतलं. बरोबर. त्याच्यामुळे लोकल दर्शन पाहिले सगळं. बरोबर.
आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी काढून आणि संध्याकाळी नरसोबाच्या वाडीला. ह्याला गेलो, वाडीला नाही गेलो, वाटेत आणि कुरवपूरला गेलो. अच्छा, कुरवपूरला श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांचं दर्शन. हां, कुरवपूर केलं हां, आणि मग कुरवपूर आणि नरसोबाच्या वाडीला. अच्छा. समोरून आता एक बाईक येते आणि रस्ता एकदम चढावा आहे असा. नमस्कार. किती वेळ आली? मंदिरात चाललंय. बराच वेळ आहे ना. तर एक तासभर लागेल, जास्त 1.5 तास लागेल. चढवणं असं चढण आहे सर. धन्यवाद धन्यवाद. असा चढावा आहे आता. आता जागोजागी इकडे पाण्याचे हे आहेत, पंप आहेत, बोरवेल पंप्स. वा. आम्ही पहिल्यांदाच ह्याला गेलो होतो ना, पिठापूरला. पिठापूरला. हा, श्रीपाद श्री वल्लभांचं जन्मस्थान. हां, तेव्हा म्हणजे तिथे काहीच नव्हतं. बरोबर. तर तिकडनं आम्हाला ह्याला कुरवपूरला यायचं होतं. अच्छा, म्हणजे अंदाजे कधीच असेल? 1900 ते 86-87 साल. 70. 1987. अच्छा, 87 च्या. हां, हां, 1987. ते आम्ही तिकडनं पिठापूरला गेलो. अच्छा, पिठापूरून आम्हाला कुरवपूरला जायचं होतं. बरोबर. आम्हाला तिथनं कुठलाही रूट माहीत नव्हता. हां फक्त त्यांनी एखादं सांगितलं तुम्ही रायचूरला जा. हां, तर रायचूरला जायचं म्हटल्यानंतर ते बोलले रायचूरला बस पण जाते. बरोबर. रात्री गेला आणि दिवसभर होता. बरोबर. ते दिवस कशाला वेस्ट करायचा बरोबर. म्हणून तुम्हाला तुम्ही स्टेशनला जा, हां, काउंटरवरती तुम्हाला रिझर्वेशन तिकीट कधी मिळू शकते. बरोबर. विशाखापट्टणमहून येणाऱ्या गाडीचं. हां, आम्ही काउंटरवरती गेलो. हां, काउंटरवरती गेलं तर ते काउंटरवरती सांगितलं असं आम्हाला रायचूरला बरोबर. जायला. डायरेक्ट गाडी रायचूर जात नाही, बरोबर. तुम्हाला गुंडकलला उतरावं लागेल. हां, गुंडकलवरून दुसरी सोलापूर साईड त्या बाजूला राहणारी बरोबर. गाडी तुम्हाला पकडावी लागेल. बरोबर. तुम्हाला मी गुंडकलपर्यंत तिकीट देतो. हां, आणि त्याने बघितलं तर श्यामलकोट स्टेशनला गेलो होतो आम्ही. बरोबर. श्यामलकोटच्या कोट्यामध्ये गाडी तिकीट होत्या बरोबर. बसच्या. हां, मग आम्ही 5 जण रायचूरला आलो. बरोबर. रायचूरला येताना काय झालं की मध्ये एक व्यक्ती चढली आमच्या मागोमध आमच्या हे कंपार्टमेंटमध्ये. हां, आणि ती साईड बसला बसली होती. हां, अशी उंच होती हां, साधारण आणि सफेद जब्बा, सफेद लुंगी. अच्छा. आणि मला काय अशी बोलायला लागली. मला म्हणले, त्यांनी मला पुस्तक दाखवलं. मी पुस्तक पाहिलं तर ते त्या तेलुगू भाषेतल्या अक्कलकोट स्वामींचं होतं. अच्छा. अच्छा. तर मला म्हणले की मला इथे जायचं आहे हां, अक्कलकोटला. हां, म्हटलं ही गाडी जाईल का? म्हटलं ही गाडी आम्ही ज्या गाडी पुढे बदल करणार ना. बरोबर. म्हटलं तिकडनं तुम्ही कंटिन्यू बरोबर. जाऊ शकता. म्हणजे बरोबर. रायचूरनं तरी पुढे तिकडे सोलापूरला वगैरे जाईल. बरोबर. अक्कलकोट. हां, आणि ठीक आहे बोलला. हं, आणि आम्ही गुंडकलला उतरलो. हां, आणि त्याला म्हटलं चला आपण चहा घेऊया, कारण गुंडकलला दुसऱ्या प्लॅटफॉर्मला जायचं होतं आम्हाला. बरोबर. बरोबर. तर आम्ही त्याला म्हटलं चहा घेऊया. हां, तर मी आमची माझ्यावरती 4-5 जण होते. आम्ही उतरलो, चहा घेतला, हां, त्यांना एक चहा दिला. हां, आणि आम्ही म्हटलं चला आता आम्ही येतो. हां, त्यांनी जाताना मला एक कार्ड दिलं. हां, मला बोलले कधी तुम्ही ह्या कार्डला मला कॉन्टॅक्ट करा, माझा नंबर आहे. हं. आणि नंतर ते प्लॅटफॉर्मवर कुठे दिसेनाच झाले. अच्छा. एकदम आम्ही शोधतोय अदृश्य. काहीतरी. त्या बायकामध्ये सांगा आता आपण काहीतरी आपल्याकडे आहे ते देऊया. बरोबर. ते अक्कलकोटला चालले आहेत ना, हां. आपण काहीतरी देऊया म्हणून. टॅक्सी येते, टॅक्सी. हां. ते चाललं होतं हां, फक्त तरी. एकदम अदृश्य. आणि जे त्यांनी कार्ड दिले हां, त्याच्यात जे त्यांनी नंबर टाकले ना, हां. ते नंबर कोण उचलत पण नाही. अच्छा, उचलत ते कार्ड म्हणजे स्वामींच्या रूपातच. अजून ते कार्ड मी संपवलं. स्वामींच्या रूपातच आलेले. अरे खडकं सुद्धा आहेत ना बाजूला. ऍक्च्युली आता दाट एकदम जंगलच चाललंय, एकदम दाट. हां, बाईक्स आहेत तिकडे. दाट जंगल एकदम, त्यामुळे एकट्याने कोणी प्रवास करू नका. दिवसा ठीक आहे, पण रात्रीचा प्रयत्नच करू नका. हा जो समोर डोंगर आहे तिथे आपल्याला जायचं आहे चालत चालत. समोर जो डोंगर आहे तिकडे. आता हा रस्ता आता तिथूनच जाईल, हा वळून या डोंगरावर जाईल. रुईची पानं जी आपण शनिवारी हनुमान मारुती रायाला वाहतो,
रुईची पानाची झाडं आहेत आणि हा सरळ रस्त्यावरती दाट जंगल आहे. आता हे टोटल चढण आहे वरती. तर रस्ता एकदम कठीण आहे इकडून, असं चालायचं एकदम वरती जातो चालत. आपण आता खालून आलो आहे, मागे बघितलं आता पूर्ण वळण आहे आणि असं हे आजूबाजूला दाट जंगल आहे, टोटल जंगल आहे. हां आणि हे पाहू शकता तुम्ही खडे. आणि आता असा वरती जातो सरळ 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 वरती पाहू शकता. एकदम वळणाचा रस्ता आहे आणि टोटल दाट जंगल आहे. ह्याच्यात वन्य प्राणीसुद्धा आहेत, बिबटे, मोरसुद्धा आहेत. किती वरती आलो आहे बघा, हे चालत 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 चालत. एवढा उंचावर आले, अजून वरती जायचं आहे. असं पूर्ण आजूबाजूला जंगलच आहे. ह्या आता रस्ता अजून वरती जातोय. हे वरतून व्ह्यू बघा वसईचं, नालासोपाराचा व्ह्यू आहे पूर्ण. विरार नालासोपाराचा व्ह्यू आहे. आणि हाच रस्ता पुढे आपल्याला चालत जायचा. अजून थोड्या वेळ जरा बसलो आहे. अजून आपल्याला किती 2 तास झाले ना. 10:30 सुरू केलेलं, 10:30 आम्ही सुरू केलेलं आणि आता अजून 12:30 झालेत. अजून आम्ही आलो नाहीत, पोचलो नाही तिकडे मठापाशी. 1 वाजायला आले. हा 1 वाजायला. आता अजून किती वेळ लागेल माहिती नाही. समोर रस्ता आहे. आता 2-2.5 तास चालल्यानंतर हा डोंगर समोर आपल्याला एक गेट दिसते, तिथे एंट्रन्स आहे. चला, हे ॲक्च्युली आहे तीर्थक्षेत्र परशुराम कुंड. हे बारीकसा रस्ता आहे समोर जायला आणि आपल्याला ह्या इकडे वरती अजून जायचं आहे. आपण खालून आलो इथून आणि इथून आपण वरती जायचं आहे. आता अजून वरती आहे. गाडी पाहिजे, श्री पाहिजे. सदानंद महाराज, बालयोगी महाराज यांचं मठ इकडे आहे. अजून वरती जायचं आहे. हा इथला अजून एक रस्ता आहे वसईवरून येणारा आणि हा आहे समोर आश्रम आहे ना. समोर आश्रमचं गेट आहे मेन. इथे बोर्ड बघा. हां, इथे आपले चपला काढायचे आहेत, शूज आणि हे रॅक दिलेले आहेत आणि समोर हातपाय धुवायचे आहेत, जागा आहे. इथे माकडंसुद्धा आहेत आणि आम्ही बरोबर 6:15 वाजता पोचलो इकडे वरती. म्हणजे आम्हाला अंदाजे 2.5 तास लागले इकडे यायला. 10:30 सुरू केलेलं आश्रमात पोचायला. इथे गाडी पार्किंग आहेत आणि समोर आश्रम आहे श्री सदानंद स्वामी महाराजांचं. त्यांना बालयोगी स्वामी म्हणतात. पेंटिंगचं काम चालू आहे ना. बाबांची जीव बघा. अच्छा, ही बाबांची जीव. या महाराजून जातात ते MBL गाडी इथे येताना काही आश्रमात येताना काय घालायचं काय नाही घालायचं, साड्या घालून यायला लागतं. शॉर्ट्समध्ये घालायचे नसतात. आतलं शूट करायला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही या एंट्रन्सपर्यंत शूट केलेलं आहे. आणि काही नियम आहेत स्त्रियांनी आणि पुरुषांनी काय वस्त्र घालावीत मंदिरात, तर ते सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही शॉर्ट्स, मिनी स्कर्ट्स आणि घालू नका, साड्या घाला किंवा पंजाबी ड्रेसेस घाला आणि पुरुषांनी हाफ पॅन्ट मिळू नका, फुल पॅन्टमध्ये या. तसे नियम आहेत. धन्यवाद. इथे तीर्थ परशुराम कुंड आहे. आपण बघूया खाली जाऊन. सावकाश हे नाही, ही वाट आहे. इथून खाली आहे. हा सरळ रस्ता ना. हां, हा सरळ रस्ता आहे समोरचा. या आजूबाजूला टोटल दरी आहे, खाली जंगल आहे, वरती डोंगरावर जंगल आहे.
आणि हा रस्ता आहे, एकदम जंगलातून रस्ता आहे, निमुळता रस्ता आहे एकदम. समोर वरती डोंगर आहेत बघू शकता, आणि इकडे खाली दरी आहे, वरती खाली बघू शकता तुम्ही विरार. आणि निमुळता रस्ता एकदम, आणि वरती डोंगर आहेत, आणि हा समोर रस्ता चालला आहे. परशुराम कुंड तीर्थक्षेत्र परशुराम कुंड. आपण आलोय आता तीर्थक्षेत्र परशुराम कुंड. हे इथे आहे. हे बघा इथे पाणी आहे. तीर्थक्षेत्र परशुराम कुंड. इथे नॅचरल केव्ह झालेली आहे ना अशी पाण्याने. जय श्रीराम. आणि इथे कुंड आहे, त्यातलं पाणी हे वरतून डोंगरातून पाणी येत असणार आहे, आतून वरतून किंवा आतून जरा असणार कुठेतरी असायला पाहिजे. बाकी हे पूर्ण डोंगराचा भाग आहे. खाली संपूर्ण दरी आहे, एकदम खोल दरी आहे. समोर विरार दिसते, खाली छोटी छोटी घरं. आणि हे ते परशुराम कुंड, श्री तीर्थक्षेत्र परशुराम कुंड. यशाच्या खाली चाललंय. हा आवाज घुमतोय बघा, आवाज घुमतोय बघा. हे खाली आतमध्ये चाललंय ते. हे पाण्याचा जो स्रोत आहे ना तो खालून कुठून तरी येतोय. आवाज काय घुमतोय. राम 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 राम. सुंदर ठिकाण आहे. हे मागे इथे परशुराम कुंड आहे. मागे बघा माझ्या इथे परशुराम कुंड. आणि पूर्ण दरी आहे मागे, आणि हा पूर्ण मागे डोंगर आहे या बाजूला. हा डोंगर आहे पूर्ण. परशुराम कुंड. बालयोगी सदानंद महाराजांचं दर्शन सुद्धा झालं सुंदरपैकी. एवढे तेजपुंज पुरुष आहेत की म्हणजे ॲक्च्युली एवढं तेज आहे त्यांचं. आणि राम ते त्यांच्या मुखातून राम निघत असतं, रामनाम. आणि ते स्वतः हनुमानासारखेच दिसतात. काय तुम्ही काय वाटतंय ना, एकदम तेजस्वी पुरुष, एकदम तेजस्वी. म्हणजे तुम्ही बघा, एकदा या, आवर्जून या आणि बघून दर्शन घेऊन घ्या त्यांचं. हे आहे वसईला ना, वसईला. कुठचं एक्झॅक्टली लोकेशन काय आहे. तुंगारेश्वर. तुंगारेश्वरचं पारोळ तुंगारेश्वर. पारोळ एस टीने आलंय वसईवरून. तर पारोळ नाक्याला पारोळ फाटा उठायचं आणि उतरून तिकडून समोरून बोर्ड लावलेला. तर त्या डोंगरावर तुम्हाला 1-2.5 तास लागतात चालत जायला. किंवा तुम्ही 4 व्हीलर घेऊन येऊ शकता. 4 व्हीलर दारापर्यंत येते. आणि किंवा रिक्षा किंवा स्वतःची बाईक. चालत आलं तर तुम्हाला 2.5 तास लागतात. जसं आम्ही आलो होतो आता 2.5 तास चालत. आता 2.5 तास खाली उतरताना लवकर जाऊ. मला वाटतं 1-1.5 तास लागतील. बघूया आता. श्री स्वामी समर्थ. आता मी 2:30 वाजता सुरुवात केली खाली उतरायला डोंगर. आता पाहूया किती वाजतात. खाली उतरलो की एक अपडेट देऊ. श्री स्वामी समर्थ. हा परत आता खाली उतरायचा रस्ता आहे. दगडी आहेत, त्यामुळे थोडा सांभाळून जा. आम्ही आश्रमातून झालो आहे. गाडी मिळाली आम्हाला म्हणून 15 मिनटात आलो, 20 मिनटात. आणि आता या दिशेने गेलो की गणेशपुरी आणि वज्रेश्वरी आहे, गरम पाण्याची कुंड जी आहेत. तर तिथे जरा दर्शन घेऊन या.